नमः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। असं आहे की वाटणीच्या संदर्भात मी अभिलाषाला खडसावून विचारायला जाणार होतो, पण माझी हिंमत झाली असती की नाही खरंच मला सांगता येत नाही. पण आता मीरा जे म्हणते त्याविषयी मात्र मी अभिलाषाशी नक्कीच बोलू शकतो. त्याची काही एक गरज नाहीये. म्हणजे मला भेटून हे सगळं सांगायची काही गरज नाहीये. म्हणजे मी मीराचं बोलणं ऐकलंय आणि त्यासाठी माझी काही हरकत नाहीये. पण प्रश्न फक्त शनिवारचाच असेल तर माझीही काही हरकत नाही. अगं गॅस संपलाच ना वाटतं, पण लावणी कशाला काळजी करतेस? आपल्याकडे आहे दुसरं सिलेंडर. कोणाला तरी बोलून घेऊया आणि लावून घेऊया. आपण सिलेंडर जोडायला कोणाला तरी बोलवायची गरज नाहीये. मी ते काम करू शकते. इकडे या. फक्त जरा इथे पकडा जोड्या. आपल्याला इथे करता येतं. हळूहळू इकडे ठेवा. बस ते काढा. नका तुम्ही त्रास करून घेऊ. मी काय बाहेर जाऊन कोणाला तरी आवाज देते. कोणतरी आल्यानंतर ते आपल्याला लावून देतील. शेवटी काय आहे, ताकदीचं काम असल्यामुळे पुरुषांनीच करायचं आहे. हो, हे असा कुठे नियम आहे का की ताकदीचं काम पुरुषांनीच केलं पाहिजे? मला येतं, मी अनेकदा बदललेलं आहे. फक्त काय थोडंसं जॅम झालंय. झाकण निघेल. नॅपकिन आणा. ऐका ऐका ऐका, एक अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट. बोला. आजच्या संध्याकाळचा मेनू आपला ठरलेला आहे. काय? पिठलं भाकर वाटतं. दादा एक मिनिट, जरा पिठलं भाकरीतनं बाहेर ये. तर आजच्या रात्रीचा मेनू असा आहे की आपली सुप्रसिद्ध शेफ म्हणजे माझी लाडकी बायको आपल्या सगळ्यांसाठी मुंबईची खडा पावभाजी करणार आहे. अरे वा. आणि हो, त्यात भर म्हणून आपल्या सगळ्यांची दुसरी लाडकी शेफ अभिलाषा वहिनी आपल्या सगळ्यांसाठी कोल्हापूरची दस्सा शेंगादाण्याची चटणी करणार आहे. काय वा वा वा, किती दिवसांनी खायला मिळेल तुझ्या हातचं. पण अभिलाषा जरा चटणी तिखट जरा बेतानच. का रे दादा? अरे बरं बरं बरं, एक मिनिट. आणि यात अजून एक आनंदाची बातमी अशी की हा सगळा पार्टीचा बेत झाल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. अरे वा. आणि काय असणार आहे म्हणे तो कार्यक्रम? अरे काय 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 ठरला होता ना आपला अंताक्षरी. वा वा. एक मिनिट, हे जे तुझ्या हातात आता पुस्तक दिसतंय मला ते कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय रे. हो, ही पुस्तकं तुझीच आहेत. हे बघ, मला माहितीये कॉलेज लाईफ मध्ये तू गाण्यांची कैक पुस्तकं वाचलीस, पण सध्या तुला शेअर मार्केटच्या पुस्तकांशिवाय काही दिसत नाही ना. सो या पुस्तकांवर आता माझा हक्क आहे. अच्छा, हक्क वगैरे ते ठीक आहे. टीम तुमची ठरली असेलच, मग आता सांगून टाक काय ते. हे बघ, एक मिनिट, माझी टीम ठरली आहे. हो. हे बघ, काय मी माझ्या लाडक्या बायकोला सोडणार नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी लाडकी वहिनी मला सोडणार नाही. सो आमची टीम ठरलेली आहे. ओके ठीक आहे. तुझ्या वहिनीला तुझ्या टीम मध्ये घे, पण तिला फक्त स्तोत्र आणि आरत्या याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. ओके, समजा तुमची ती टीम असेल तर आमची ही टीम आहे. आणि आमच्या ह्या टीम मध्ये आबा असणार आहेत. एक मिनिट, का आबा का तुमच्या टीम मध्ये रे? अरे का म्हणजे काय? तुम्ही तिघं आणि आम्ही दोघं असं कसं? आबा आमच्या टीम मध्ये. आणि शेवटी प्रश्न तत्वांचा आहे. एक्झॅक्टली. बर ठीक आहे. बरोबर. दादा, माझ्याकडे एक वरती मस्त पुस्तक आहे गाण्यांचं. आपण जाऊया आणि त्यातली गाणी पाठ करूया, मस्त रिहर्सल करूया आणि यांना हरवून टाकूया. चल ठीक आहे, जा चालू. असंही त्यांना तयारीची खूप गरज आहे. मीरा, तू जा पटकन आणि पावभाजीच्या तयारीला लाग. हो, मी मीराची मदत करते. नाही वहिनी, इकडे या ना. काय? खूप दिवस झाले तुम्ही डोक्याची मालिश नाही केली. एकदा चालेल. वर चल, माझ्याकडे एक छान तेल आहे, मस्त चंपी करते. चला.
सिलेंडरमध्ये प्रॉब्लेम झाला, जरा येता का आमची मदत करायला प्लीज? बघतो. मी प्रयत्न करू का? एखादा नॅपकिन आहे का? नॅपकिन. जरा नॅपकिन द्या ना. सुरी मिळेल का? सुरी. जरा सुरी द्या ना. हा. एखादी मोठी सुरी मिळेल का? जाड पात्याची. ते तुम्ही माझ्याकडे काय मागता? त्यांच्याचकडनं घ्या ना, त्यांच्याकडे सगळं काही आहे. तुमची एकमेकाशी असं ओळख नाही का? नाही, आहे ना ओळख आहे. आहे ना, बोलतो आम्ही, असं काही नाही. सुरी हवी होती ना? हो. ठीक आहे. निघाला. अरे वा, थँक्स. हो, वेलकम. हे बघा. हा, रिकामा सिलेंडर कुठे ठेवायचं? मी ठेवीन. थँक्स. थँक्स. बरं, वॉश बेसिन. आपल्या आश्रमात काय काय एक एक विचित्र लोक येत असतात ना, काही विचारू नका. आता हे जोशीच बघा ना, आज त्यांचा मुलगा इकडे येऊन त्यांना घरी घेऊन गेला. त्याला त्याची चूक कळली असेल. त्या मुलाची विचाराची काहीच चूक नाही. हे जोशी स्वतःहून इथे राहायला आले आणि आपल्या ह्या जगात कोणी नाही असं सांगून इथे राहत होते. त्यांच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला सुद्धा. पण आज त्यांचा मुलगा येऊन त्यांना घेऊन गेला, तेव्हा ते सगळ्यांना कळलं की खरा प्रकार काय आहे. काय सांगायचं आपण? काही कळत नाही हो असल्या लोकांचं. काही लोकांना तशी सवयच असते. म्हणजे घरात 50 माणसं असली ना तरी म्हणतात या जगात माझं कोणीच नाही. खरं सांगू का मावशी तुम्हाला, काही लोक कोणाची सोबत नसून सुद्धा या जगात एकटे नसतात. आणि काही लोक भरल्या घरात देखील एकटे असतात. शेवटी हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. विघ्नेश आबा आले. आबा, आम्ही तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही तिकडे कुठे चाललायत? आबा, आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलाय. आपण ठरवलंय ना आपलं सरप्राईज सांगायचं नाही म्हणून. ए चला पटकन. आबा, तुमच्यासाठी अजून एक दुसरा सरप्राईज आहे. हे गौरव, आता त्यांना सांगायचं नाही, पावभाजी खाऊ द्या आधी. घ्या. कशी झाली आबा पावभाजी? छान छान झाली. आबा, शेंगदाण्याची चटणी कशी झाली? अभय, अरे बा, तुम्ही का सगळे असे उभे? तुम्ही पण खा ना. हो, चला चला आपण तयारी करू. रक्तपारख्यांची पण ना कमाल वाटते. हा का कमाल का वाटते?
अहो एवढे श्रीमंत माणूस आता ह्या वयात श्रीमंती अनुभवाची सोडून ते आपल्या इथे का येतात तेच कळत नाही. त्यांनी त्यांच्या भविष्याचा पुढचा विचार आधीच केला वाटतो. म्हणजे मी असं ऐकलंय की त्यांचं घर फार मोठं आहे आणि त्यांना 3 मुलं, सुना, नातवंड असा फार मोठा परिवार आहे त्यांचा. आता ते सज्जन आहे ते आपल्याला माहीतच आहे, पण त्यांच्या घरातली माणसं त्यांना कसं वागवतात हे आपल्याला थोडंच कळतंय. ते काही असो, आणि त्या देव माणसांच्या बाबतीत खरंच असं काही व्हायला नकोय. मला वाटतंय त्यांची मुलगी असती तर तिने आपल्या बापाचं मन जाणून घेतलं असतं, पण तीही नाही. आणि आपल्या मुलांसमोर सहसा आपल्या मनातली सल कोणी बोलून दाखवत नाही. मला वाटतंय त्यांच्या बाबतीत असंच काहीतरी घडलं असणार. या जे बोलतायत त्याच्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार. मीरा सुद्धा असंच काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न करत होती. घराची वाटणी होऊ नये म्हणून जीवतोड धडपडत होती. पण हे रत्न पारखी इथे येत आहेत म्हणजे खरंच तसं काही घडलं तर नसेल ना. चला 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 आता आपण अंताक्षरीला सुरुवात करूया. ओके अरे बापरे, अंताक्षरी. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी, लेके प्रभू का नाम. आबांच्या टीम वरती म आलाय. म्हणा म्हणा. आबा तुमचं फेवरेट होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे ना. काय मळ्यामंदी. चला चला कमान. वा वा. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मीरावजी. रावजी हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. रावजी हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. काही लोक कोणाची सोबत नसून सुद्धा या जगात एकटे नसतात, आणि काही लोक भरल्या घरात देखील एकटे असतात. माझं तुटणारं घर वाचवण्यासाठी मी काही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना तुम्ही जर स्वार्थ म्हणत असाल तर आहे मी स्वार्थी. घर तुटल्यानंतर नाती सुद्धा विखुरतील या दुःखाने माझे आबा रोज रोज स्वतःशी रडतात, ज्याची जाणीव फक्त मला आहे. मेरा दिल है सोना, उसमें हर एक कोना, तेरे लिए धड़कता है मेरा. याला सोडू नको, मला तोडू नको, मेरे दिल में तू आके भी रहना. तेरी आंखों में आहा, दिल में तू आके भी रहना. मेरी बातों में आहा, बातों में आहा. बरं झालं मीराने फोन नाही उचलला. त्या मीराला फोन करणं म्हणजे पुन्हा स्वतःला त्रास करून घेण्यासारखंच आहे. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना. आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. आय 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 देवा वाचू रे बाबा. आय रे दादा काय झालं तुला? पोट दुखतंय. काय रे, कशामुळे? हे याच्यामुळे. म्हणजे काय, कोल्हापुरी चटणीचा आग्रह केला, थोडं झणझणीत सहन नाही होत रे मला आता. तूच काय तू? नाही तर काय. मग आता पुढे याचं किती अवघड आहे. म्हणजे हे बघ आता आपण वेगळे होणार. वेगळे झाल्यानंतर रोज याला कोल्हापुरीत जेवायचं ना. मग ए बाबा, याला आवर रे. पण खरंच आहे दादा, ऋषी, आपण सगळ्यांनी कालची पार्टी मात्र जाम एन्जॉय केली आहे. मस्त. खरंच सगळं विसरून गेलो होतो आपण. पण खरंच यार, आपण जर का वेगळे झालो ना तर हे असे मोमेंट्स मी खूप मिस करीन. मी सुद्धा मिस करीन रे. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? हे बघ, आपण एक काम करू शकतो. आपण जी धमाल लग्न आधी करायची ना ती आपण आता परत करू शकतो. एक मिनिट, लग्ना आधीची धमाल म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? नाही, कारण प्रश्न तत्वांचा आहे. एक्झॅक्टली. धमाल करताना तत्वांचा प्रश्न कुठे येतो? येतो, प्रश्नच नाही. का रे? घ्या. एक मिनिट, याची दाढी वाढली? वाढली आहे. हो, दाढी वाढली आहे त्याची. दाढी वाढली आहे. या शबाश. आपण एक काम करूया का? काय? प्रथमेश दादा,
आपण याला ना चिकणं करूया. म्हणजे ही फ्रेंच कट उडून टाकूया. तू अजून चिकणा दिसशील. अजून म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अरे तू आहेस त्याच्यापेक्षा जास्ती चिकणा दिसशील. नाही म्हणजे कॅश पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडू शकेल हा? विचार कर. काय सांगतोस? हे नाही हा, पण माझ्या फ्रेंच कटला धक्का लावून काही करायचं नाही. नॉर्मल शेव कर. नाही, आम्हाला आपलं वाटलं की तू जरा अजून जास्ती तरुण दिसावस म्हणून मी आपला विचार हा घे. चला करूया सुरुवात. येस. मी काय म्हणतोय विघ्नेश, अरे तू मागे माझ्यासाठी काही शेअर्स घेतले होते, त्याचं काय झालंय आता नेमकी? दादा सध्या तू ना शेअर्स बद्दल काही बोलूच नकोस माझ्याशी. का? मार्केट भयानक डाऊन आहे. ओके. हो का? डिबेंचर्स बद्दलही मी काही ऐकून घेणार नाही. मार्केट जाम डाऊन आहे रे. आळू काय झालं तुला चुक 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 करायला? हा? अरे माझ्या हातून चूक झाली. काय? तू म्हणाला होतास की माझ्या फ्रेंच कटला हात लावू नकोस, पण त्यांनी हात नाही लावलाय, ब्लेड लावली. एक मिनिट अहो खरंच सांगतोय, अशा गोष्टी घडतात कधी कधी. अर्थात त्या अनावधानाने घडतात. कोणी काय असं जाणून बुजून केलं नाही. घ्या रत्नपारकर, तुम्ही पण घ्या. नाही मला चहा नकोय. घ्या नंतर घेईन. नकोय चहा. नाही नाही अहो मी बनवते त्यांच्यासाठी दुसरा. मला खरंच चहा नकोय. मिस्टर रत्नपारखी, मी चहा घेऊन येते म्हटलं तर तुम्ही नको म्हणालात. नाही मला खरंच चहा नकोय. घेऊन आला असाल ना मीराच्या हातचा? बरोबर आहे. मीराच्या हातच्या चहाची सर इथे आश्रमातल्या चहाला कुठून येणार नाही का? अजूनही मीराच तुम्हाला चहा करून देते. काय झालं, इतका का विचार करताय? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मीराच्या चहाचं खरंच कौतुक वाटतंय का चिडवताय तुम्ही? नाही तुमचा स्वभाव आहे म्हणून विचारतोय. सासूबाई नमो